तर मित्रांनो, तुम्ही जे भयाला जे रूम देताय ते स्वच्छ असणे अति महत्त्वाचं आहे. कारण का मित्रांनो, कसं असेल, गोट्या शेजारी आपला भयाला आपण रूम तयार करून दिलेले असते. तेव्हा मित्रांनो काय होतं, जे आपले गोळीची पोती म्हणा किंवा आणि इतर साहित्य असतात म्हणा, हे आपण त्या रूममध्ये पडत असते. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, त्याच्यामुळे ढासं म्हणा किंवा उंदीर म्हणा किंवा आणि आपले काय गोट्या शेतामध्ये तर बाहेर गावाच्या बाहेर नसते म्हणा, ते साप जाऊन बसण्याची भीती असते. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात, ह्या घाणीमुळं डेंग्यूचा आजार म्हणा, असे मलेरिया म्हणा, असे भरपूर आजार होत असतात भयाला. तर मित्रांनो, आपण त्यांना स्वच्छ जागा देणे अतिशय महत्त्वाचे आहे. खोली पण स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. तर मित्रांनो, बघू शकता आता हे भयानं आता पोती बिती टाकलेली, आता त्याला सगळे काढायला लावले. जर त्याला काढायला लावलं नाही तर ते आजारी पडणार आहे. बघा, आता पूर्ण रूम स्वच्छ करायला घेतलेले आहे. हे बघू शकता, इथे जेवण भया करतो, इथे टॉकी ठेवलं, इथं पूर्ण आता हे स्वच्छ रूम करून घ्यायचे. आधी इथं आम्ही गोळीची पोती तिथं आधी ठेवत होतो. त्यानंतर आता हे शेड झाल्यामुळे आता इथं गोळीची पोती म्हणा, भुसा म्हणा, आता ही सगळी पोती व्यवस्थित लावून गोंडवून ठेवायची, जेणेकरून स्वच्छता राहील आणि बाहेरला बी कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही. आणि माझं जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.